देवीवर या शिक्क्याचे सुद्धा आहेत. फार मोठा इतिहास याच्या मागे आहे सज्जन हो. संत श्रेष्ठ माऊली ज्यावेळेस अभंग लिहायला सुरुवात केली त्यांनी आणि वयाच्या 16व्या वर्षापर्यंत अभंग लिहिले सज्जन हो. त्या अभंगांना माऊलींनी ज्ञानदेव म्हणे हा शिक्का लावला. शास्त्राप्रमाणे माझ्या बुद्धीप्रमाणे मी सांगतोय. आणि 16व्या वर्षी आपल्या गुरुवर्य निवृत्तीनाथाकडे प्रार्थना केली गुरुकडे की गुरुवर्य आता मला ध्येय ठेवायचा. आपला विषय सोडा, आपण काळ्याचे ढवळे ढवळ्याचे पांढरे पांढऱ्याचे लाल होतो तरी संसार सोडा वाटत नाही, व्यवहार सोडा वाटत नाही. कारण त्या पदस्पर्शाने पावत झालेली ही भूमी, हा परिसर आणि या अखंड नाम हरिनाम सप्ताहाचा ह्या पहिलं वर्ष. तसं बऱ्याच दिवसापासून त्यांची इच्छा होती की इथं नामसप्ताह चालू व्हावा. गुरुवर्य नारायण सरस्वती महाराज यांचा पदस्पर्श या भूमीला झाला आणि त्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली हो भूमी. आणि काय तर वैकुंठवासी सुधाकरजी व्यंकटपंत जोशी, वैकुंठवासी कृष्णराव व्यंकटराव जोशी, वैकुंठवासी श्री सिद्धेश्वरराव पंढरीनाथ जोशी, वैकुंठवासी श्रीमती विमलबाई सुधाकरराव जोशी यांची अशी इच्छा होती, त्यांच्या अंतकरणात अशी तळमळ होती की या भूमीला महंत संतांचे स्वामींचे पाय लागलेले आहेत आणि या भूमीमध्ये आणि काय तर नामसप्ताह व्हावा अशी त्यांची इच्छा होती. आणि ती इच्छा मला वाटतं जवळजवळ पूर्णत्वास गेली असं म्हणायला हरकत नाही. आणि ती पूर्णत्वास नेण्याचं काम श्री हे जे ऋण मुक्तेश्वर संस्थान आहे हे नावाला रूपाला आलं. आणि श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञ व अखंड हरिनाम सप्ताह कीर्तन सोहळा या जोशी कुटुंबांनी समस्त खंडाळा नगरी, शेलगाव नगरी, मुंगसाजी नगरी, कोलारा नगरी, चिखली ग्रामस्थ नगरी या सर्वांनी या सप्ताहाला या नामयज्ञाला सहकार्य केलं आणि समस्त भक्तजनांच्या कृपेनं याचं आयोजन झालं. आणि हे आयोजन करत असताना माझ्या सारख्या पामराकडे या पहिल्या दिवसाची सेवा आली. सज्जन हो, आज की ज्यांनी या व्यासपीठावर राहून उपदेश करावा असे गुरुवर्य गाडीकर दादा, गुरुवर्य दावखरे महाराज, गुरुवर्य आमचे गजाननजी देशमुख यांनी या व्यासपीठावर उभं राहून काहीतरी उपदेश करायला पाहिजे. एवढे महान संत महंत इथे असताना आणि माझ्यासारख्या पामराकडे ही सेवा यावी याला मात्र काय तर भाग्यच लागतंय. Hare
आणि खरोखर आज माझं भाग्य उदयाला आलंय. डावखरे महाराजांनी प्रमाण दिले की खरोखर माझ्या दैवाला पारावार नाही. तुमच्या सज्जनांचा नाव ऐकून आहे युट्यूबवर वगैरे डाकोरकर महाराजांनी प्रमाण दिलं आणि खरोखर माझ्या दैवाला पारावार नाही. परंतु श्रोते सज्जन, कोणतंही शुभ कार्य म्हटलं की आईवडिलांना नमन. कोणतंही शुभ कार्य आता आईवडिलांच्या पाया पडत नाही तो भाग वेगळा, कारण कलियुग आहे. श्रीकृष्ण परमात्माने त्यावेळेस जाता जाता सांगून ठेवलं होतं की येणारा काळ हा महान भयंकर काळ आहे. सगळं तर दूषित वातावरण होणार आहे आणि जवळजवळ दूषित झाले. मला कुणाला दुखवायचं नाही, परंतु वारकरी वैष्णव संप्रदाय अजून जपून आहे आईवडिलांना. आणि त्यांचे आईवडील जर कोण असतील, नवे नवे तुमच्या सर्वांचे आईवडील जर कोण असतील तर पंढरीश परमात्मा. नमो विठ्ठला राजया पांडुरंगा, नमो रुक्मिणी माऊली ज्ञानगंगा, नमो पुंडलिका, नमो चंद्रभागा, नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा. पांडुरंगा करू सरे चरण सौदाचिया, दुसरे चरण सौदाचिया, दुसरे चरण सौदाचिया, दुसरे चरण सौदाचिया. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांची या, त्यांची कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरू दास रूपा. पांडुरंग परमात्माने ही रीत लावून दिली. नवे नवे ते जर पंढरपुराला उभे राहिले नसते तर संत महंतांनी तिथे दिंड्या नेल्या नसत्या, कीर्तन प्रवचनं झाली नसती असं म्हणायला काही हरकत नाही. पूर्वीचा काळ हे सज्जन हो. परंतु सांगायचं तात्पर्य आहे की आईवडिलांना नमन केल्या गेलं पाहिजे. तो भाग आता मी सांगून गेलोय की राहिला नाही, कारण आईला आई म्हणायला कोणी तयार नाही, वडिलाला वडील म्हणायला कोणी तयार नाही. कारण हा तुमचा आणि माझा दोष नाही सज्जनो. मी सांगून गेलो की श्रीकृष्ण परमात्माने त्यावेळेस सांगितलं होतं की अर्जुना, उद्धवा, अरे येणारा काळ खूप भयानक काळ आहे की त्यावेळेस त्या काळामध्ये अन्न दूषित राहील, नवे नवे पाणी दूषित राहील, हवा दूषित राहील आणि या अशा काळात जगणारे कसे राहणार आहेत? तेही दूषितच राहणार आहेत सज्जन. म्हणून हा कलियुगाचा दोष आहे. परंतु ज्या ठिकाणी कुठं संस्कार आहेत, ज्या ठिकाणी संत कथा आहे,